आगाव आहे म्हातारी, झाडू मारायचा पत्ता नाही आणि सगळ्या गावाला फोन करत सुटली. अजून थोड्या वेळ थांबल्यावर तर काय खरं नाही, सगळ्यांना माहिती पडेल की मी म्हातारीला किती काम लावते. रॉंग नंबर लागले वाटतं. बया आजी द्या इकडे झाडू, मीच मारते. हो बाई लय दमले, आता तोंड दुखायला बोलू. गुलाबी साडी आणि लाली दिसते मी भारी राजा आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. अहो आराध्याची मम्मी. आजी आराध्याची मम्मी नाही आहे का घरात? काय हो टीचर, आराध्याची मम्मी बाहेर गेलीये, काय काम आहे का? हो का? अहो आजी तुमची आराध्या ट्युशन मध्ये आल्यावर जरा पण अभ्यास करून येत नाही. घरात अभ्यास केला असता तर ट्युशन कशाला लावलं असतं? हे तुमचं काम आहे ना, तिच्याकडून अभ्यास करून घे ना. आजी पण ती जरा पण ऐकत नाही, खूप त्रास देते. ती घरात पण खूप त्रास देते. आम्ही आलो का तुम्हाला सांगायला? काय बोलून फायदाच नाही वाटत. बिल्लू बिस्किट खाता? अरू काय मम्मा? हे घे दुकानला जा, बेसन पीठ आण जरा. ठीक आहे मम्मा दे. अरे वा, आज कांदा भजी बनणार आहे वाटतं. अगं अरू दही पण आण पाव किलो. दही? दहीची कढी पण बनवणार आहे वाटतं. आज कुठून दिवस उगवला काय माहित. स्पेशल. हे घे मम्मा. आणलंस? आणलं? बनवायला लागली वाटतं. आज मजा आहे माझी. सुनबाई जेवायला दे बरं. काय बनवलं आज स्पेशल? काय सारखं स्पेशल बनवायचं, रात्रीचं जेवण आहे, खावा. काय? मग ते बेसन पीठ, ते दही कशाला आणायला सांगितलं? दही आणि बेसन पीठ माझ्या चेहऱ्याला लावायला मागवलं होतं. अगं तो कार्यक्रम लावू ना माझा वाला. काय तुम्ही पण अरे आज वड पौर्णिमा आहे, तू नाही गेली वडाची पूजा करायला? मी पण करायची पहिलं, पण आता किती वर्ष झाले नाही करत. पण काय हो, तरी पण तुमची प्रकृती एवढी उत्तम कशी काय? अगं मी स्वतःची चांगली काळजी घेतो, खाणंपिणं चांगलं आहे म्हणून माझी तब्येत अशी आहे. ते काय नाही, तुमच्यासाठी उपवास कोण करतं ते खरं खरं सांगा मला. काय आजी? अगं हे भवानी, असं काय नसतं. असं काय असतं ना तर बायका विधवाना झाल्या असता. जग कुठं चाललंय आणि तुम्ही कुठं? आता हे सगळं सोडून द्या. काय ग, गहू साफ करायलीस काय? आजीबाई बसा. कसं काय याने केलं? गहू साफ करायला लागले, पीठ नाही घरात. काय नाही ग, जरा तंबाखू असलं तर दे. तंबाखू नाही तुमच्याकडं? तंबाखूसाठी एवढं लांबून इकडं आला? अगं हाय ग माझ्याकडे पण नवीन पुडी, पण ह्याला फाडूनच नाही वाटत आहे. आता इथं आले तर खाऊन जावं. आणि 3 दिवसापासून तीच पुडी दाखवताय, येताय, खाताय. आता माझी बी संपली, तू हीच पुडी द्या, आपण दोघी जणी खाऊ. काय? ही पुडी तुझ्यासाठी आणली काय? जाते मी. हीच पुडी मला 8 दिवस राहील. कमाल आहे राहायची. येते माझे तंबाखू खाऊन जाते 3 दिवस आणि म्हणते मला तंबाखू नाही. इकडे माझ्याकडे काय झाड लागले का? का हो तुम्ही असं करता? तुम्हाला काय झालं असतं म्हणजे? नाही, तुमचं नेहमीच झालंय असं. थांबा, आजीला बोला जरा. काय रे? पोर आहेस का ढोर आहेस तू? काय कसं वाटत नाही तुला आगाऊपणा करायला? तुला काय झालं असतं म्हणजे म्हातारीनं कोणाकडे बघून जगायचं मुलग्या? अरे अक्का काय शेण खायला गेली होती काय तुझी? हा कोणाचा डायलॉग मारते आजी? कमेंट करून नक्की सांगा हा कोणाचा डायलॉग आहे. ओके.
कामाच्या चक्करमध्ये विसरलोच आजी. बरोबर आहे. बायकोने सांगितलं असतं तर बरोबर घेऊन आला असतास. तरी म्हटलं माझं नाव कसं नाही घेतलं अजून. सवयच लागली ना, काही झालं तरी माझं नाव घ्यायची. अगं आजी असं काय नाही, आत्ता लगेच जाऊन घेऊन येतो. राहू दे, जिलेबी खायचा मूडच गेलाय माझा. अगं आजी मी लगेच जाऊन घेऊन येतो आता. आऊ राहू द्या, नको म्हणते तर आजी. माझा जिलेबी खायचा मूड गेलाय. आता माझा चिकन लेग पीस खायचा मूड आहे. जा चिकन लेग पीस आण. आजी तोंडात दात आहेत का चिकन लेग पीस खायला? तुला काय करायचं मी घेऊन घेईन. जा बाळा तू आण. वा आजी आता जाऊन घेऊन येतो लगेच. अरे उद्या रविवार आहे. बरं झालं, लवकर उठायचं टेन्शन नाही. मस्त आरामशीर उठेल आता. त्याला झोप पण यायला लागली. जरा उशिरापर्यंत झोपेल आता. मम्मा काय आहे ग? उठ ना. अगं सुट्टी आहे ना, रोज झोप ना. एवढं लवकर कशाला उठली? मला झोप येत नाही. मला भूक लागली. काय ताप आहे ग डोक्याला? झोप ना. अगं उठकी ग. कवापासून पोरगी उठवायली. किती वेळा झोपती आता? काय बाई नुसतं वैताग आहे. रविवारच्या दिवशी पण शांत म्हणून झोपून देत नाही. नुसतं हायतच पाठीमागं माझ्या ओरडत. अगं उठतेस का ग? पोरीला भूक लागली आहे ना, आणि मला पण बनवायची आहे. पटकन आवर जरा. रोज लवकर उठवते तर उठता उठत नाही तुम्ही लोक. आणि या सुट्टीच्या दिवशी जसं मुद्दाम करतात, लवकर सकाळीच उठून बसतात. काय ग? कुठल्या इतक्या टेन्शन मध्ये बसलीस? अहो आजी टेन्शन कसलं असणार आहे? रोज या टायमाला भाजी काय बनवायची याचं टेन्शन आहे. अगं ह्याच्यात काय टेन्शन घ्यायसारखं आहे? बनायचीच की कोणची पण भाजी? कुठली पण भाजी बनवलं तुम्हाला माहितीये ना, घरामध्ये एकाला एक आवडतं तर एकाला एक आवडतं. भाजीला बघून तोंडे वाकडी होतात सगळ्यांची. तूच सवय लावलीस त्यांना. गपचूप खायचं तर खावा, नाही तर नका खाऊ असं म्हणायला पाहिजेस. भूक लागली ना तर खातात बरोबर, आपल्या आवडीची भाजी नसली तरी पण. हो बरोबर आहे आजी, आता असंच करते. काय ग? काय बनवली भाजी? आजी वांग्याची भाजी बनवली. काय? तुला चांगलं माहिती आहे ना मला वांग्याची भाजी आवडत नाही, तरी पण बनवलीस? आजी रूल सगळ्यांसाठी लागू आहे. खायचं तर खावा, नाही तर नका खाऊ. मयू मला सारखं सारखं बोलायला लावू नकोस तू. अभ्यास करत जा तुझा तू टायमावरती. शिकशील तर उद्या जाऊन काहीतरी मोठ्या नोकरीला लागशील. अरे मला तर शिकायला नाही मिळालं, तुला तर शिकायला मिळतंय. सगळ्या काही गोष्टी टायमावर तुझ्या होतात. शिकायला मिळतंय तर व्यवस्थित शिकून घे. काय? काय बोललास? तुला शिकायला नाही भेटलं? अरे मी तुला किती वेळा सांगितलंय शिक शिक, पण तू काय करायचा? गोटे खेळायचा. त्या टायमाला तू शिकला असतास ना तर मोठ्या नोकरीला लागला असतास. आजी तू पण ना, पोरांसमोर हे सगळं बोलायची काय गरज आहे का तुला? का? त्याला पण ऐकू दे की शिक्षण किती महत्वाचं आहे, नाही तर पप्पा सारखे काम करावं लागन. काय ग अशी का बसली सगळं पसारा बिसारा ठेवून? अहो आजी तब्येत बरी वाटत नाहीये माझी. आता काय झालं तब्येतीला? तुला तर नुसतं बहाणा पाहिजे, काम नाही करायचा. नाजूकपणा करते नुसता. काय नाजूकपणा केला आजी? सकाळपासून अर्ध डोकं खूप दुखायला लागले म्हणून बसले ना. तुझ्या एवढी तेवढ्याच डोकं आहे ना, मग तेवढं दुखणार. मला सगळं करते तुझे बहाणे. जा काम कर. अंगात न बळ आणि चिमटा घेऊन पळ. देना ना घेना कंदीर लावून ये ना. नाजूक नार खायचं कसं मार. दमडीचं सौदा येत झालं चौदा. खानताचे खापर रगाताचे लेकर. एक एक भात आणि 9 हात. हळूच पाडायचं आणि वास कुठून येतं म्हणायचं. चावडीवर आणायचं आणि कोणाला सांगू नको म्हणायचं. आपल्याला जमत नाही ते. माझ्यासारखी गोड बोलणारी जी भाई का अख्ख्या गावात कोणाची?